सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। समता नागरी सहकारी पतसंस्थेकडून गोडाऊन मधील कागदपत्रांबाबत अधिकृत खुलासा करण्यात आलाय। पूरस्थितीच्या धोक्यामुळे महत्त्वाचे रेकॉर्ड सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं आहे। सर्व कागदपत्र स्कॅन करून सॉफ्टवेअर मध्ये सुद्धा जतन केल्याचा दावा करण्यात आलाय। गोडाऊन मध्ये कोणतेही आक्षेपार्ह साहित्य नसल्याचं सांगत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलंय। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। हरीश, काय सांगाल? शंका उपस्थित केल्या जात होत्या, ज्या संशयास्पद हालचाली या ठिकाणी दिसत होत्या, मात्र आता या पतसंस्थेकडून स्पष्टीकरण नेमकं काय देण्यात आलं आहे? फरा आपण जर बघितलं तर अशोक खरात या प्रकरणामध्ये याच्या खरं तर शिर्डीमधले एक शेतकऱ्याने गुन्हा दाखल केला की जमीन त्याची लुबाडली गेली आणि त्याला सावकारीने पैसे दिले गेले। या प्रकरणाचा गुन्हा जो आहे तो शिर्डीमध्ये दाखल झाला आणि याचा तपास करताना समता पतसंस्थेमध्ये असं आढळून आलं की 57 लोकांच्या नावे 100 खाती उघडली गेली आणि 60 कोटी रुपयांपेक्षा जास्तचा व्यवहार केला गेला आणि बऱ्याच जणांचे जाबजबाब झाले, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही ही खाती उघडली नव्हती। तर दुसरीकडे ईडीने देखील एक दिवस इथे या समता पतसंस्थेमध्ये चौकशी केली, मात्र त्यानंतर समता पतसंस्थेमध्ये काही हालचाली झाल्या का आणि ही जी कागदपत्र एका सामान्य व्यक्तीने एका गोडाऊन मध्ये जाऊन बघितली आणि तिथं ढिगारे या कागदपत्रांचे लागलेले होते। त्यामुळे कुठेतरी शंका उपस्थित केल्या जात होत्या की ईडीची चौकशी, पोलिसांची चौकशी सुरू असल्यानं आक्षेपार्ह व्यवहारांचे कागदपत्र यांनी दडवून ठेवले होते की काय, अशा प्रकारचं शंका उपस्थित केल्या जात होत्या। मात्र आता समता पतसंस्थेकडनं एक पत्रक जारी करत असं म्हटलंय की पूरस्थितीमुळे गेल्या वर्षी आम्ही 2-3 गोडाऊन जे आहे ती भाडोत्री घेतली आणि त्या ठिकाणी ही कागदपत्र सुरक्षित हलवलेली आहे। मात्र दुसरीकडे एखादा सामान्य व्यक्ती जर आतमध्ये जाऊन ही कागदपत्र व्हिडिओ शूटिंग करू शकतो, तर मग ही सुरक्षित कशी ठेवली गेली, त्यामुळे अजूनही शंकेला तिथे वाव असल्याचं बघायला मिळतं। खरं आहे, त्याच्यामुळे तपासातून काय समोर येतं ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। अमरावतीच्या परतवाडा मुलींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी आयांसह 4 जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अचलपूर न्यायालयानं आरोपींना 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे आरोपींचा मुक्काम आता परतवाडा जेलमध्ये असेल। आणखी एक मोठी बातमी आहे। पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा वादात सापडले। बदलीच्या दिवशीच त्यांनी जिल्ह्यातील 6 ते 7 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या केल्याची बाब समोर आली आहे। याबाबत शिवसैनिकांनी दोषींवर आरोप केलेला आहे। या प्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा निवेदन देण्यात आलंय। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाते। यानंतर एक धक्कादायक बातमी आहे सोलापूरमधून। मनपा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केलेल्या 34 अल्पवयीन मातांची माहिती लपवल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी सोलापूर पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। सोलापुरात गेल्या 2 वर्षांमध्ये 85 प्रकरणात पीडित मुली अल्पवयीन असताना विवाह करून सदर मुली गरोदर झाल्यानंतर उपचारासाठी सोलापुरात दाखल झाल्या होत्या। मात्र यावेळेस पीडित अल्पवयीन मुलगी असल्याचं स्पष्ट असताना सुद्धा कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी आता पती, नातेवाईक आणि डॉक्टरांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। BNS, IPC आणि पोक्सो अंतर्गत प्लस ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहे ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेले आहे त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। आतापर्यंत 10 केसेस दाखल झालेल्या आहेत। MIDC पोलीस स्टेशनला 4, जेल रोडला 3, विजापूर नाका 1, सलगरवस्ती आणि जोडबावी प्रत्येक एक केस दाखल झालेले आहेत।